आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माया सुरेच्या घरावर कब्जा करायला लई जन्म घ्यावे लागतील त्या नेबळेट पुरीला. तू लई लोट घेऊ नगस. आता पोलिसात येते लई तिखट कानाची असेल तेव्हा तिला आधी बाहेर घालवा आणि मग सांगा तुमचा प्लॅन काय येतो. मी काय म्हणते, भाजीपाला आणायला म्हणून तिला बाहेर पाठवा. काम करायची समधी हाऊस फिटू दे तिची. बेस्ट आयडिया. कवा कवा लईच हुशारी दाखवतेस बघ तू. ए नेबळाट, काय करलीस? मेथीची भाजी निवडत होते. रोज रोज मेथीची भाजी खाऊ बोलून मारा मला. मेथीची भाजी करली. जा बाजारातून दुसरा भाजीपाला घेऊन ये. ठीक आहे मम्मी सर. वंस आवाज मंजूची पाच परतावा नाही नव्ह का, तर तिला इकडं आणायला चालली बघा. हातालाही गडबडीत आहे, आल्यावर बोलू. हा कुणाला विचारून चालल्यास ग? कुणाला विचारून म्हणजे माझ्या परवानगी शिवाय तिला ह्या घरात आणायची नाही. चल गपगुमान करा तू. वंस पण तशी रीतच असते ना का, लग्नानंतर करावीच लागते. हे बघ, ही लगीन ना त्याचनी मान्य आहे ना मला. लबाडी करून लगीन केलाय तुझ्या लेकीने त्या गुंडा बरोबर. त्याच्यामुळं ती लगीन मोडल्या बिगर तिला ह्या घरात आणायची नाही. चलू घरात. वंस हो वंस, वंस ऐक तरी माझं. थांब 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 थांब. आलो तर पोस्टात आमच्या फादर 0 मिनिटात काम करून आलो. हा जस्ट वेट फॉर मी ब्रो. 0 मिनिटात आलो. सत्यादादा त्या पोरांनी आम्हाला मारलं, आमचा बॉल घेतला आणि आम्हाला तिथं हाकलून लावलं. होय, मारलं बी होय. हो. बर चल बघतो. चला रे. ए बॉल दे इकडं. सत्यादादा हे बघ, ह्या पोरांनी मारलं आणि आमचा बॉल घेतला. काय रे, कशाला त्रास देते लहान पोरांना? अरे केवढी लेकर आहे ती, आणि इथं त्यांची हक्काची खेळायची जागा आहे आणि मैदान सांभाळणं आपली जबाबदारी आहे. तेव्हा यांना त्रास द्यायचा नाही, खेळू द्यायचं. परत असलं काय करू नका. हा ठीक आहे रे, जाऊ पाठव. स्वतःची बायको मांडवातनं पळून गेली आणि आपल्याला मैदान सांभाळायला म्हणतोय. काय बोलला रे? ए बोला सोड. काय बोलला रे? काय बोलला? मी कुठे काय बोललो? कुठे काय बोलला? आता त्याच्या माघारी बोललास ना, त्या तोंडावर बोलून दाखव. कुठे काय? कुठे काय? काय काय बोललो मी? काय नाही बोललास? शांतू शांतू तू शांतू शांतू तू मी बघतो. ए ए काय रे? हा कुणाशी नरताय माहिती का तुम्ही? ए काय तुझं चल्लिक चल्लिक निउदाला पण शिल्लक ठेवा ना तुम्हाला त्यो. चल्ली करला. ए काय बघतो असला? चल्लिक चल्लिक निघ. ए काय तुझं चल्लिक निघ. चल्लिक नीट सांग त्याला. सत्य हाय शांतू. सत्य तू शांतू. तू शांतू. चल चल तू चल घरी. शांतू शांतू. सत्य तू. काय वाघमारे मॅडम,
झालं समाधान? झालं का समाधान? अहो तुमच्या अतिशहाणपणामुळे कोण पण ऐरगैर येऊन तोंडावर बोलून जाते मला. पण तुम्हाला काय त्याचं? होय, यांना काय त्याचं? यांना तर तेच पाहिजे होतं ना. असो, अभिनंदन तुमचं. आई, अगं इथं काय करतेस? दीदीला आणायला जाणार होतीस ना? आमरे, काय करायचं ग या बाईचं? हा, अगं पास परतवण्याची रीत बिनीट पार पडू देणं झाली आई बाई. अगं तू ऐकूनच कशाला घेतेस तिचं? आणि तू घाबरून दीदीला आणायला गेली नाहीस वे? आधी जा आणि दीदीला घेऊन ये. आमरे, पण अगं तुझी आत्या? अगं ती काय नाही करत. हे बघ, आत्यासाठी आपली दीदी म्हणजे कुणीच नाही, पण आपल्यासाठी दीदी म्हणजे आपले जग आहे, जग. आणि या घराला उभं करायला आत्याचा नाही, आपल्या दीदीचा हातभार आहे. आपल्या दीदीचा हक्क आहे या घरावर, त्या बाईचा नाही. त्यामुळं तू आधी जा आणि आपल्या दीदीला घेऊन ये. त्या आत्याचं काय करायचं ना ते माझं मी बघते. जा तू. अगं पण आमरे, जा म्हणलं ना तुला. ठीक आहे, आता जी काय होईल ना ते बघू पुढचं पुढं. आता माझी आई शोभतेच बघ. जा, दीदीला लवकर घेऊन ये. येते. आत्या, आता तू काय करतेस का नाही बघतेच मी. अहो मम्मी साहेब, तुमची ती ऍक्सिडेंटल सुनबाई गेली भाजीपाला आणायला आणि एवढा वेळ लागतो होय? आता काय भाजीपाला काय पिकून घेऊन येते का काय? मला तर वाटतंय भाजीपाला आणायचं कारण सांगून हुदडत बसली असेल. 100% मी सांगते ना असंच असेल. बया, माझ्या लग्नाला एवढी वर्ष झाली तरी बी असं कधी उशीर करायची हिंमत बी झाली नाही माझी. आणि हे बघा आत्ताच कसे रंग दाखवतीये. नाही म्हणजे मी आपलं असं सांगितलं. काय वाई पाच गणीच्या पुढे गेलतीस का भाजीपाला आणायला? नाही, ते इथं भाज्या एवढ्या नीट. उगा खोटी करणं देऊ नका. तुला चांगलीच ओळखते मी. अख्ख्या साताऱ्यात पायाला भिंगरी लावून फिरत बसली असशील भटक भवानी. तुझा हे समजा साधेपणाचा मुखवटा आहे का नाही, एक दिवस उतरवते का नाही बघत. मंजू, आई, तुमच्या दोघींचा टीव्ही सिरियल मधला इमोशनल ड्रामा हिथं नाही चालायचा. हा कसरडाला आलाय का हिथं? का काय काम पण होतं? रीती परमानं पास परतवणं आहे ना, तर न्यायला आले तिला. असंय होय. चालतंय, लायब्ररीत ये, तिथे भेटू. हा. सुनंदे, ए सुनंदे, भया कुठे गेली आहे? चापेची तलब झाल्या. आमरे जा चाटक जा. तुझी आई कुठे गेली? कुठं म्हणजे? गेल्या दीदीला आणायला. काय? माझ्या परवानगी शिवाय तिची हिम्मत कशी झाली तिला आणायला जायची? तुझी परवानगी? तू कोणीच का परवानगी देणारी? ती आई आहे तिची आणि तिची ती ठरवल काय करायचं ते. आणि आत्ते, हे घर आमच्या बापाचं आहे. तू गच पिंगरू नगस. बया 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 बया, म्हणजे ह्या घरासाठी, दादाच्या संसारासाठी आम्ही
मी जी काय केलं ती समजा माती मोलत की दारोदार भटकायची येळ आली असती. गेली 5 परतणीला तिची आई आलती न्यायला तिला. कर का काय चांगलंच आहे ना. ती जेवढं आपल्यापासून लांब राहील ना तेवढंच चांगलं आहे आपल्या घरासाठी. कर काय झालं? काय नाही. मी बी आता बघतेच ही कशी घरात येते ती. वंस वंस असं काय करताय तुम्ही? पोरगी लग्नानंतर मी पहिल्यांदा घरला आल्या, तिला घ्या की हो घरात. कशा विषय वाढवताय तुम्ही? कशाला लोक ती चर्चेला कारण देत आहे? कशाला लोकांनी कारण म्हणत? का ग तुझ्या लेकीने जेव्हा चोरून त्या गुंडा बरोबर लगीन केलं तेव्हा नाही लोकांनी कारण गावलं. अबक काय बी झालं ना तरी मी या पोरगीला घरात नाही म्हणजे नाही घेणार. वंस जी काय झालं ते समजा अचानक झालं बघा. यात मंजूची काय चूक नाही. नाही ना चूक तर तिला म्हणाव त्या गुंडा बरोबर घटस्फोट घे. बघ म्हणजे तुला जर ह्या घरात पाऊल ठेवायचं असेल सत्याला घटस्फोट दिला तरच तुला या घरात येता येईल एवढं ध्यानात ठेव. बास झालं वंस. माझ्या लेकीला भेटल्याशिवाय मी तिला परत माघारी जाऊ देणार नाही. मी तिला घरात घेणारच. तिच्याच घरात येण्यापासून तुम्ही तिला नाही थांबवू शकत. हे घर तिचं बी आहे हे ध्यानात ठेवा तुम्ही. वंस वंस काय ग पोरगीला बघून लय जोर आलाय ग तुझ्या अंगात. पर मी भी रत्ना काटे हाय. वंस मी बी बघती तुझ्या लेकीला तू कशी घरात घेते असती. रत्ना बघताय काय? कुलूप घ्या इकडं. आते आत्या ग प्लीज सोड आईला. वंस जावा की तिथं दाराच्या इथं ठेवलंय. वंस असं काय करताय? मम्मी जाऊ दे की ग येऊ दे की मंजीला घरात. तिच्या तुझ्या होणाऱ्या बायकोला तर तू नाहीच सांभाळू शकलास. आता थोबाड बंद ठेव. वंस आणा इकडं. मंजू आता बघते तू हिला कशी घरात घेते असती. मंजू वंस ऐका. वंस वंस ऐका ना. वंस वंस असं करू नका. वंस वंस पंच हे तिचं बी घर आहे ध्यानात ठेवा. ही घर माझं हाय. आता कशी तिला घरात घेते का नाही तीच बघते. काय ग म्हणजे समजा ठीक आहे ना. सासरी काही नांदवत नाहीत का काय तुला? आता कुणाशी पण चुकून लग्न केल्यावर असंच होणार की आहे का नाही ग? होय होय बरोबर आहे. मागा आई कशी असते? आता तरी बरी आहे पण माझं जर नाही ऐकलंस तर काय होईल का नाही ती सांगता येत नाही. तुमचं काय तमाशा बघाय म्हणलं की पळतच यायचं आहे की नाही. जावा घरातली कामं बघा जावा. म्हणजे नक्की काय करायचंय? मी तुझं लगीन डीजा बरोबर ठरलं होतं आणि तुझ्या बानं मला तसा शब्द बी दिला होता. पण तुम्ही मायालिकींनी बरोबर डाव साधला आणि त्या सत्या बरोबर लग्नाची गाठ बांधली आणि समजा गावामुहूर मला खोळ्यात काढलं. आते तुला वाटतंय तसं काय बी नाही.
खरंच हे लग्न लय घाईतने चुकून झाले. चुकून झालंय नव का? मग चूक सुधार. घटस्फोट घे त्या सत्या बरोबर आणि ये आपल्या घरला. अय, कसला विचार करतेस? काय बिरमत पडलीस का काय? तर गुंडाच्या आत्या अगं तुला वाटतंय तसं काहीच नाही. आमचं लग्न खरंच चुकून झालंय ग. हा बघ म्हणजे आता मी लई शांतपणे घेतल्या, पर माझ्या दादाला दिलेला शब्द जर का मोडला तर मग तुझ्या आईचं आणि बहिणीचं असं जी का हाल करील का नाही हे आयुष्यभर ध्यानात ठेवशील. त्याच्यामुळं ह्यो तमाशा आता थांबवायचा का असाच चालू ठेवायचा हे तुझ्या हातात आहे आता. मला आत्ताच्या आत्ता शब्द दे की त्या गुंडा बरोबर घटस्फोट घेशील म्हणून. दे मला शब्द. देते मी शब्द. मी घटस्फोट घेईन. आधी घटस्फोट घ्यायचा आणि मगच ह्या घरात पाय ठेवायचा. आई काळजी करू नका, मी येते लवकरच. मी बरोबर सोय करते स्वतःची. स्वतःची काळजी घे. बरं झालं तुम्ही सत्ता चालत तुमचं पार्सल न्यायला. रीतीभातीच्या नावानं का होईना पण ही ब्यात घराच्या बाहेर काढायला मूर्त खावला बघा एकदाचा. जावा घेऊन आणि परत पाठवू नका, नाहीतर ह्याच्यापेक्षा बत्तर अवस्था करून घराच्या बाहेर काढीन. ए नेबळाट, पुन्हा तोंड दाखवू नका. स्वतःची बायको मांडवातनं पळून गेली आणि आपल्याला मैदान सांभाळायला म्हणतोय. मंजू मंजू अरे ये 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 ये. म्हणजे काय ग? म्हणजे बॅग घेऊन कुठे चाललीस?
अजूनही सत्याशी लग्न करायचा फुल स्कोप आहे. डोंट लूज होप प्रिया. प्रत्येक जण नुसता आपला विचार करते. मला काय वाटतं याचा विचार कोणच नाही करत. काय करावं तेच कळना झालंय. मंजू तू शांत हो. काही ना काहीतरी मार्ग निघेल मंजू. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. ओके. तर एक काम कर, तू खूप थकली आहेस, तू आवरून घे. अगं आईला कळवलंच नाही मी तुझ्याकडे आहे ते. तिला फोन करून सांगते. बरं तू बोलून घे, मी जेवायचं बघते. आले. आई, अगं दीदीचा फोन आलाय. आमरे, अगं मग उचल की फोन, बघ काय म्हणते. मंजू, आई तू ठीक आहेस ना? आत्यानं काय त्रास दिला नाही ना? मंजू बाळा, मला माफ कर ग. तुझ्या हक्काच्या घरात पाय ठेवू दिला नाही तुझ्या आत्यानं तुला, पण त्याला मीच जबाबदार आहे. आई तू उगाच मनाला लावून घेऊ नको. मी ठीक आहे. मी प्रियाच्या घरी थांबले. बरं झालं बाई, आता कसं जीव भांड्यात पडला. हे मी आईच्या मनातलं वाक्य बोलले बर का. बरं मंजू, ऐक ना, माहेरी आलेल्या लेकीचं कौतुक होत असतं बघ रीती परमानं. लाड होतात तिचे, पण तुझ्या नशिबाला समजा गोंधळ आलाय. तू आत्याचं ऐकून काय केलं तर नाहीस ना? मला आत्ताच्या आत्ता शब्द दे की त्या गुंडाबरोबर घटस्फोट घेचीन म्हणून. देते मी शब्द. मी घटस्फोट घेईन. ते बोलू आपण नंतर. उद्याच सकाळी मी चौकीवर असेल. तुम्ही जीवन शांत झोपा. ठेवते. मला तर मंजूच्या चिंतेनं मन कावरं बावरं होतंय बघा. पोरगी कोणाच्या वाईटात नसते, तरी तिच्या वाट्याला यावं समज. संसार तरी सुखाचा होईल की नाही काय माहिती देवा. पण आपण तिच्यासाठी काही करू शकत नाही याच मला वाईट वाटतंय. अरे मिस वाघमारे, बसा बसा. अहो बसा. सॉरी सॉरी सॉरी, मी विसरलो होतो. आता तुम्ही मिस वाघमारे नाही राहिलात, मिसेस सुरवेत झालात नाही का? आता मलाच माझ्या सवयी बदलून घ्याव्या लागतील. मग रजा संपली की काय तुमची? नाही, या समजासनी भेटायला आले होते. छान छान छान. पण आता लग्नानंतर नवीन घरी नवीन लोकांबरोबर कसं वाटतंय? म्हणजे सगळं छान चाललंय ना? काय म्हणताय जाधव साहेब? अरे तात्या साहेब, या ना, या 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 बसा. अरे खुर्ची द्या, खुसबुडे पाणी आणा आणि चहा सांगा. हो लगेच. नाही तर मी मानपान घ्यायला नाही आलेलो आहे. आज मी इथे आमदार म्हणून नाही आलो, एका मुलीचा बाप म्हणून आलोय. ही मंजू बस माझी लेक आहे. ही तिला न्यायला आलोय मी. मंजू बेटा, तुला 5 परतावणीला जाता नाही आला ते वाईट वाटलं मला. माझं काळीज भरून आलंय. पण तात्यासाहेब, तुम्हाला कसं कळलं? नुसतं आमदार नाहीये मी या भागाचा.
एक संवेदनशील नागरिक आहे. म्हणजे बेटा तुला फार आधीपासून मुलगी मान्य आहे, पण तुला थोडा जरी त्रास झाला ना तर कळतं. मला फार यातना होता तिथे. तू सत्याची बायको नंतर आहेस, तू आधी माझी मुलगी आहे. तुला हक्कानं घरी न्यायला आलो मी. तुझ्या हक्काचं घर आहे ते, तुला करायला पाहिजे. नको तात्यासाहेब, मी मैत्रिणीच्या खोलीवर राहिले. असं कसं करशील तू? या बापाला थोडं तरी कर्तव्य पार पाडायची संधी दे. हा चल आपल्या घरी, हक्काच्या घरी चल. हो जाधव, सांगा बरं तिला, तुमचं ऐकेल ते. म्हणजे मी काय सांगणार म्हणा, पण मला वाटतं तात्यासाहेब एवढं म्हणतायत तर तू त्यांचं ऐकावंस. म्हणजे अगं ते एवढं मनाचा मोठेपणा दाखवतात तर जा की. अगं मंजू, तात्यासाहेबांच्या मोठेपणाचा मान ठेव. हे बघ मंजू, तात्यासाहेबांसारखी एवढी मोठी व्यक्ती स्वतःहून निमंत्रण देते तर मला वाटतं तू नाकारू नयेस. यू शुड गो. ठीक आहे तात्यासाहेब, येते. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. थँक्यू तात्यासाहेब. असं कर, बापाचं कुठं आभार मानतात का? तू लेक आहेस माझी. चल चल, हक्काच्या घरी चल. चल उठ, ये. माझ्या लेकीला तिच्या हक्काच्या घरी घेऊन चाललोय मी. तर ये, या. कुठं? आम्ही कुठं बी जाऊ. हो, तुला सांगायची गरज वाटत नाही. बर चलाय. मंजीकडे चालला असताला गेलाय. हो हो, मला ठाव होत. सुनंदाबाई, मग लेकीला आठवण करून द्या. म्हणाव, घटस्फोट घेतल्याशिवाय ह्या घरात पाय ठेवायची परवानगी नाही. सुंदरी आय गोदामावशी, एकदम लाईट गेली काय? काय कशाला घेते ती घटस्फोट? घटस्फोट घेत नसत्या. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, या घरात येण्यापासून दिदीला कुणीच अडवू शकत नाही. आणि घटस्फोट न घेता ती या घरात न आलेलीच बरी. म्हणजे तुझ्यासारख्या स्वार्थी माणसांपासून तरी वाचल. हे इद्रिस तोंडाचे, तुझी जीभ लईच फडफड फडफड करते. अग वाईट जरा कमी चालीव. माझ्या मनासारखं जर नाही झालं तर तुम्हा दोघी माया लेकींना धक्के मारून ह्या घरातनं कशी बाहेर काढत्या का नाही हे बघाच. ए रत्ना काटे, आता मला बी बघायचंच आहे या घरातनं कोण बाहेर जात आहे. ये 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 ये, घाबरू नको. ये ये